अध्यात्म रामायण बालकांड सर्ग 5 पुढे चालू। हे प्रभो, तुम्ही सर्व जगताचे आदी कारण जगतरूप आश्रय तुम्हीच की असूनही सर्व चराचरापासून भिन्नच की आहात ने अद्वितीय अशा परमात्म रूपाने प्रकाशमान आहात। अहो रामा, तुम्ही तर ओंकार या शब्दाने वाच्य वाणीस अगोचर असे परमपुरुष आहात। हे प्रभो, वाच्य आणि वाचक शब्दनी अर्थ या भेदाने तुम्हीच संपूर्ण जगत रूप आहात। अहो रामा, पुष्कळ रूपे असणाऱ्या मायेच्या आश्रयानेच तुम्ही एकटेच कार्य कारण कर्तृत्व फळ आणि साधनांचे वेदाद्वारे तुम्ही अनेक रूपात भासमान होत असता। तुमच्या मायेमुळेच मोहित झालेली बुद्धिदारी लोक तुम्हास यथार्थपणे जाणत नाहीत। ते मूढजन मायापती परमेश्वर अशा तुम्हास सामान्य माणूसच की समजतात। आकाशाप्रमाणे तुम्ही आत बाहेर सर्वत्र विराजमान आहात। तुम्ही निर्मळ असंग अचल नित्य शुद्ध बुद्ध सत्य स्वरूप आणि अव्यय आहात। मी तर एक मूढ अज्ञानी स्त्री असून तुमचे सत्य स्वरूप मी कसे काय जाणू शकेन। म्हणूनच अहो रामा, मी अनन्य भावानेच तुम्हास शेकडो वेळा नमन करीत आहे। अहो देवा, मी कुठेही असले तरी सर्वत्र सदैव तुमच्या पदकमलांचे ठिकाणी माझी अढळ भक्ती राहू दे। अहो पुरुषोत्तम, तुम्हास नमस्कार असो। हे ऋषिकेशा, तुम्हास नमस्कार असो। हे नारायणा, तुम्हासही वारंवार नमस्कार असो। संसाराचे भय दूर करणारे एकमेव कोट्यावधी सूर्याप्रमाणे प्रकाशमान, ज्यांनी आपल्या करकमळी धनुष्यबाण धारण केले, मेघाप्रमाणे श्यामल कांतीधारी, सोन्यासारखे सोनेरी पितांबर धारण करणारे, रत्नकुंडलानी शोभायमान, कमलाप्रमाणे विशाल सुंदर नेत्रधारी अशा लक्ष्मणा समवेत असणाऱ्या श्रीरामांची मी स्तुती करीत आहे। अशा रीतीने समोर असणाऱ्या साक्षात परमपुरुष रघुनाथांची स्तुती पश्चात त्यांना प्रदक्षिणा घालून नमस्कार करून त्यांच्या अनुमतीने ती लगेच पतीकडे प्रस्थान करती झाली। अहिल्येने रामाचे केलेले हे स्तोत्र जो कोणी भक्तिपूर्वक पठन करीत तिला एका वर्षातच चांगला पुत्र प्राप्त होईल। श्रीरामांच्या प्रसादाने तिच्या सर्व कामना पूर्ण होतील। ब्राह्मणवध करणारा, गुरुपत्नी गमन करणारा, चौर्यकर्मी, दारुडा, आईबा भाऊ यांची हिंसा करणारा, निरंतर भोगी रममाण असणारा अशा पुरुषाने जर आपल्या हृदयी वसणाऱ्या या रघुनाथांचे भक्तिपूर्वक नित्य स्मरण केल्यास, या स्तोत्राचे नित्य पठनाने त्यास मुक्ती प्राप्त होईल। मग स्वधर्म परायण अशा पुरुषांविषयी काय बरे सांगावे। याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी बालकांड अहिल्योद्धार नावाचा पंचसर्ग मुक्तानुवाद सफल संपूर्ण। घ्या श्रवणानंद। हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत।